नमस्कार, मी रिया. नमस्कार, मी संस्कृती इयत्ता 7वी मध्ये शिकते. बरेचदा तंत्रज्ञानाचा वापर आपण सर्वांसाठी करतो, परंतु मोठ्या जनावरांसाठी तंत्रज्ञानाचा वापर जास्त प्रमाणात होताना दिसत नाही. हे सुखी प्राणी आपल्याला किती गरजेचे आहे हे तर आपल्याला माहितीच आहे. शेतकऱ्याला तर ते एक उत्पन्नाचे साधन आहे. शेतकरी असे अनेक पाळीव प्राणी पाळतो. त्यांच्यापासून दूध दुभते व मांस मिळवतो. योग्य प्रमाणात दूध दुभते व मांस मिळवण्यासाठी त्यांची योग्य ती काळजी घेणे, त्यांना योग्य तो आहार देणे फार गरजेचे असते. आणि आज हा प्रकल्प तयार केलेला आहे, ज्यात शेतकरी पशूंची काळजी घेऊ शकतो, स्वच्छता राखू शकतो व सोबतच संरक्षण देखील करू शकतो, ज्यामुळे गुरांचे आरोग्यही चांगले राहील व दूध उत्पादनात देखील वाढ होईल. आम्ही आज हा जो प्रकल्प तयार केलेला आहे त्याचा मुख्य विषय आहे शाश्वत भविष्यासाठी विज्ञान व तंत्रज्ञान. आमचा उपविषय आहे गणितीय मॉडेलिंग व संगणकीय विचार. तसेच आमच्या प्रकल्पाचे नाव आहे IoT विकास, शेतकऱ्यांचा करू विकास. आमच्या शाळेत नियमितपणे रोबोटिक्स क्लास घेतले जातात. त्यात आम्ही अशा अनेक समस्यांवर उपाय शोधण्याचे प्रयत्न करत असतो. त्यातली ही समस्या आम्ही आमच्या शिक्षकांसमोर मांडली व आमचे शिक्षक व रोबोटिक्स विषयक पेंटास यांच्या मदतीने मिळत आम्ही हा प्रकल्प तयार करून घेतला आहे. तर हा ज्ञानचा IoT गोठा. त्यात आम्ही जनावरांना अनेक सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. समजा एक गाय साधारणतः दिवसाला 10 ते 15 लिटर दूध देते, तर तिला दिवसाला 5 ते 10 किलोग्राम खाद्य खाण्याची गरज आहे. परंतु शेतकरी त्याच्या व्यस्त जीवनातून शेतातून माघारी येऊन 4 ते 5 वेळा चारा गुरांना देऊ शकत नाही. म्हणूनच आम्ही एक फीडिंग मशीन तयार केलेली आहे. या फीडिंग मशीनमध्ये आम्ही जनावरांचे खाद्य ठेवलेले आहे. हे खाद्य कन्व्हेयर बेल्टद्वारे वेळच्या वेळी योग्य प्रमाणात जनावरांपर्यंत पोहोचवले जाईल व जे उरलेले खाद्य असतील ते त्या कन्व्हेयर बेल्टद्वारे एका खड्ड्यात जाईल व त्याचे चांगले खत तयार केले. आता दुसरा मुद्दा म्हणजे त्या गुरांची स्वच्छता. दूध उत्पादनात स्वच्छता व खाद्य या दोन गोष्टी अतिशय महत्वाच्या असतात. जर आपण त्या गायीची स्वच्छता केली नाही तर त्या गायी आजारी देखील पडू शकतात. तुम्ही हे पाहू शकता, आम्ही ब्रशेस व पाण्याद्वारे गायीची स्वच्छता करत आहोत. अशा रीतीने आम्ही गायीची स्वच्छता करू व जे क्लिनिकचे पाणी असेल ते आम्ही रिसायकल करून गोठ्याच्या स्वच्छतेसाठी वापरू. आजकाल तापमान वाढल्यामुळे गुरे योग्य प्रमाणात आहार घेत नाहीत व त्याचाच परिणाम दूध उत्पादनावर देखील होतो. जर त्यांनी योग्य प्रमाणात आहार घेतला नाही तर त्यांची प्रकृती देखील बिघडू शकते व काही वेळा तर त्यांचा मृत्यू देखील होऊ शकतो. या समस्येवर उपाय म्हणून इथे आम्ही थर्मल सेन्सरचा उपयोग केलेला आहे. हा सेन्सर तापमान आटोक्याच्या बाहेर गेल्यावरती इनपुट राजधानी पाईपर्यंत पोहोचवेल व राजधानी पाई आउटपुट पर्यंत वॉटर स्प्रिंकलिंग व हा फॅन चालू होईल, ज्यामुळे हा फॅन चालू झाल्यावर पूर्ण गोठ्यात थंड तापमान राहील व त्यामुळे जनावरांचे आरोग्यही चांगले राहील. जेव्हा तापमान कंट्रोलवर येईल तेव्हा ऑटोमॅटिकली हा फॅन व वॉटर स्प्रिंकलिंग थांबेल. आम्ही इथे हा एक गेट तयार केला आहे. इथे आम्ही IR सेन्सर लावलेला आहे व जसेच कोणताही प्राणी किंवा गाय आत जाण्याचा प्रयत्न करेल तसंच हे गेट उघडेल व ते आत जाऊ शकतं. आणि फीचर मध्ये अजून एक फीचर ऍड करतात, ते म्हणजे दर 15 दिवसांनी गुरांची आरोग्य तपासणी. ते कसं तर आम्ही दर 15 दिवसांनी गुरांची आरोग्य तपासणी करणार आहोत. याचे रिपोर्ट्स IoT द्वारे संबंधित डॉक्टरांपर्यंत पोहोचवणार आहोत व त्यांना जर कोणताही रोग असेल, त्यांना त्यांच्या आरोग्यात कुठली इजा असेल तर त्यांच्यावर उपचार करण्यास त्वरित सुरुवात करता येईल. म्हणूनच मला म्हणा असं वाटतं, IoTचा वापर करून शेतकऱ्याची चिंता दूर करू. धन्यवाद.